वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची बैठक होऊन त्यामध्ये वेळापूरमधील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करून या प्रकल्पाला आमच्या जमिनी देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातून जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, बोंडले, उघडेवाडी, धानोरे, घुमेरा, वेळापूर, निमगाव या गावाच्या हद्दीतून बागायती जमिनीमधून पिकांमधून हा महामार्ग जात आहे. या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. या परिसरात मार्ग काढताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. सरकारकडून कोणत्याही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. ज्यांचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र महामार्गात जात आहे त्यांचे कायमचे हक्काचे छत्र जात असल्याने शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध केला आहे. या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख, के पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मणराव मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, कमलाकर माने देशमुख, मदनसिंह जाधव, समाधान मगर, चेअरमन उत्तम काशीद, विष्णू साळुंखे, कांतीलाल मगर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून